ऐरोली के प्रथम विधायक व भाजपा के युवा नेता संदीप नाइक के जन्मदिन के अवसर पर नेहरू प्रभाग क्रमांक 24 के नगर सेवक और नवी मुंबई महानगर पालिका क्रीड़ा व सांस्कृतिक व युवक कल्याण समिति के सभापति गिरीश मात्रे के माध्यम से प्रभाग के नागरिकों के लिए मुफ्त एसटी स्मार्ट कार्ड अर्थात NCMC नेशनल कॉमन मोबिलिटी कार्ड शिविर का जोशो खरोश के साथ आयोजन किया गया, जहां इस शिविर को भेंट देने नवी मुंबई के महापौर सुजाता पाटिल मुख्य तौर पर उपस्थित रहीं। साथ ही उपस्थित थे पूर्व महापौर जयवंत सुतार, नगर सेवक सूरज पाटिल, नगर सेविका स्वप्ना गावड़े, नगर सेविका प्रीति भोपी, समाज सेवक निरंत पाटिल, समाज सेवक अक्षय पाटिल, समाज सेवक शेखर भोपी, समाज सेवक गणपत भुआ भोपी, साथ ही पार्टी के विभिन्न पदाधिकारी, कार्यकर्ता और नेहरू ग्रामस्थ बड़ी संख्या में उपस्थित थे। गिरीश मात्रे के जनसंपर्क कार्यालय में आयोजित इस शिविर को नागरिकों का बेहतरीन प्रतिसाद देखने को मिला। इस दौरान नागरिकों ने एसटी बसों में सुगम और डिजिटल यात्रा के लिए स्मार्ट कार्ड का पंजीकरण करवाया। वहीं मान्यवरों के हाथों इस दौरान स्मार्ट कार्ड का वितरण भी किया गया, जिसके चलते अब नागरिकों को यात्रा के दौरान कैशलेस यात्रा की सेवा उपलब्ध हो पाएगी। इस दौरान नागरिकों ने आधार कार्ड और अधिकृत मोबाइल नंबर की मदद से इस शिविर का लाभ उठाया और तमाम लाभार्थियों का यहां पंजीकरण भी करवाया गया। शिविर में बड़ी संख्या में स्थानीय नागरिकों, महिलाओं व वरिष्ठ नागरिकों ने अपनी उपस्थिति दर्ज कर इस सेवा का लाभ उठाया। इतना नहीं, इस दौरान जनसेवा ही ईश्वर सेवा इस ब्रीदवाक्य के साथ गिरीश मात्रे द्वारा आरोग्य, स्वच्छता, क्रीड़ा, सांस्कृतिक और सामाजिक सेवा में एक कदम और आगे बढ़ाते हुए उपस्थित मान्यवरों के हाथों गिरीश मात्रे फाउंडेशन का शुभारंभ भी किया गया। इस अवसर पर आयोजक गिरीश मात्रे ने कहा कि पूर्व विधायक संदीप नाइक ने हमेशा से ही तकनीक और विकास का लाभ समाज के अंतिम तबके तक पहुंचाने पर जोर दिया है और इसी उद्देश्य के साथ उनके जन्मदिन पर स्मार्ट कार्ड पंजीकरण शिविर का आयोजन कर आम जनता को सुविधा पहुंचाने का प्रयास किया गया है। आज आदरणीय माजी आमदार संदीपजी नाईक साहेब यांचा वाढदिवस। खरं पाहता शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हटलं जातं आणि ते संदीप नाईक साहेब आणि नाईक साहेब यांच्या बाबतीत खरं ठरतं। खऱ्या अर्थाने आज ज्यांचा वाढदिवस आहे ते सुखदुःखात सामील होणारे, भविष्याचा दूरदृष्टिकोन आणि जनसंपर्कात लोकप्रिय नेतृत्व आपण ज्यांना म्हणू शकतो असे आपले संदीप नाईक साहेब, आणि त्यांचा आज वाढदिवस म्हणजे खऱ्या अर्थाने सर्वच लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांसाठी एक पर्वणी आहे। आणि ज्या पद्धतीने आदरणीय गणेश नाईक साहेबांनी सांगितलेलं आहे की वाढदिवस हा बुके देऊन साजरा करण्यापेक्षा लोकांच्या उपयोगाचे काहीतरी कार्यक्रम सादर करून जर केला तर नक्कीच ज्या लोकांच्या मनातून शुभेच्छा निघतील ते आशीर्वाद रूपाने लाभतील। आणि म्हणूनच आज सन्माननीय सभापती, क्रीडा समिती सभापती गिरीशजी मात्रे यांनी आज मोफत आरोग्य तपासणी शिबिर, त्याचबरोबर स्मार्ट कार्ड बस जे आहे ते इथं आयोजित केलेलं आहे। आणि ह्या जनसंपर्काच्या कार्यातून, जनसेवेच्या कार्यातून आपल्या नेत्याला खऱ्या अर्थाने शुभेच्छा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे। मी आदरणीय माजी आमदार संदीपजी नाईक साहेब यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते। त्यांच्या कर्तृत्वाचं असंच उंच भरारी घेत राहू ही अपेक्षा व्यक्त करते। नवी मुंबईचे नेतृत्व माजी आमदार संदीपजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आमच्या प्रभागातर्फे या ठिकाणी एसटी स्मार्ट कार्ड NCMC शिबिराचे मोफत आयोजन केले आहे। हे शिबिर पूर्णपणे मोफत आहे। साहेबांनी आवाहन केलं होतं की त्यांचा वाढदिवस हा समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्यात यावा आणि आज त्याच अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी मोफत असं NCMC शिबिराचं आयोजन केलं आहे। नक्कीच या शिबिरास नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त असा सहभाग भेटला। जवळपास 800हून अधिक नागरिकांनी या शिबिरात नोंद केली असून त्यांचे लवकरात लवकर या ठिकाणी आम्ही मोफत कार्ड बनवून देऊ। संदीपजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एक राजकारणाला समाजसेवेची जोड या अनुषंगाने आज आम्ही गिरीश मात्रे फाउंडेशनचं या ठिकाणी उद्घाटन केलं आहे आणि नक्कीच या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य आम्ही नेहमी करत राहू। नक्कीच साहेबांना माझ्या वतीने प्रभागातील सर्व नागरिकांच्या वतीने मी शुभेच्छा देतो। नव्या मुंबईतील ऐरोली
विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार माननीय श्री संदीपजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांना प्रत्यक्ष न भेटता समाजातील गोरगरीब नागरिक, विद्यार्थी वर्ग, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी काहीतरी तुम्ही समाजयोगी कार्यक्रमाचं आयोजन करावं अशी त्यांनी इच्छा प्रकट केलेली आणि त्यानुसार आज सन्माननीय श्री गिरीशजी म्हात्रे साहेब यांनी महिलांसाठी कार्ड वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यांना कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांकडून माननीय श्री संदीपजी नाईक साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.